शिवाय ओम नमः 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 शिवाय ओम नमः। श्री कालिका ब्रॉन्झ आर्टिकल इंडस्ट्री, मूर्तिकार श्री रामचंद्र शंकर एरकदवर, राहणार खंदाळ, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर। पारंपरिक व आधुनिक मूर्तिकला आपल्या श्रद्धेची आत्मा। मूर्ती ही फक्त कला नाही, ती श्रद्धेचे प्रतीक आहे। आमच्या सेवेत मिळवा विविध देवदेवतांच्या आकर्षक मूर्ती, फायबर, पितळी व मातीच्या मूर्ती, व्यक्तिचित्र व स्मारक शिल्प, हस्तकला कौशल्याने पितळी, चांदीची मूर्ती, फायबरची मूर्ती, घुंगरू, घंटा, समई, तांब्याची मूर्ती, तसेच देवालयाचे कळस व ब्रॉन्झचे सुबक मूर्ती करून मिळवण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे श्री कालिका देवी ब्रॉन्झ आर्टिकल इंडस्ट्रीज, खंदाळ। उत्कृष्ट कामगिरी, नम्र सेवा, उत्कृष्ट कारागिरी आणि शुद्ध भावनेचा मिलाफ। पत्ता स्क्रीनवर दिलेला आहे, तुम्ही अवश्य संपर्क साधू शकता। बसवेश्वरांचा उगम आपल्या गावात कसा झाला? ओम नमः शिवाय, हे गुरु सिद्धेश्वराय मा, श्री बसवेश्वराय मा। त्याच्या अगोदरचे ग्रामदेव कोणकोणते होते आपल्या गावात? त्यावेळी गावामध्ये बसवेश्वर मंदिराची स्थापना कधी झाली? श्रीची मूर्ती ही शके 1656 साली श्री करे बसापा पसंडी याच्या छपनामध्ये दर्शनातून सापडले। मंदिराची मूळ रचना आणि सध्याची रचना यामध्ये बदल काही झाले का? आता आपला बसवेश्वर मंदिर आहे, नदीकाठेवरती स्थापन केलेले आहे, पण तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं असणार की पूर्वी लोकांना नदीकाठीच आपण स्थापन करावा, असा त्यांना कसा निर्णय घेतला याच्यामध्ये? मुळात बसवेश्वराची मूर्ती, नंदी मूर्ती बसवेश्वराची सापडली ही मुळात हिरणकेशी मातेच्या पात्रातच सापडली। आपली यात्रा कशा प्रकारे केला जातो याबद्दल, परंपराबद्दल? श्री बसवेश्वर देवाची यात्रा ही, आणि याच्यामध्ये एक मला आश्चर्य असं वाटतंय की यात्रेमध्ये प्रचंड घराण्याला पूजा आहे बसवेश्वरांची आणि रोजची पूजा आहे गुरव घराण्याला, असं का नेमला गेला? यात्रेमध्ये, बसवेश्वर यात्रेमध्ये नदी पूजा आपण 2 वेळा करतोय, पण 2 वेळा का करतोय, एका वेळेस का करतोय? आपली बसवेश्वर यात्रा दर गुढीपाडव्याला चालू होते, दर गुढीपाडव्याला, पण तो यात्रा बसवेश्वर जयंती असतो दुसऱ्या दिवशी पण केला असता, पण गुढीपाडव्यालाच का चालू करतोय आपण? बसवेश्वराची यात्रा। नमस्कार, इझी ब्रो युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी आलेलो आहे हिटणी गावात, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथे सुक्षेत्र श्री बसवेश्वर देवस्थान आहे आणि हा एक प्रसिद्ध देवस्थान गडिंग्लज तालुक्यामध्ये म्हणण्यासाठी काही हरकत नाही आहे, कारण जवळपासच हिरणकेशी नदी वाहतोय। हिटणी गावाला एक आशीर्वाद म्हणून बसवेश्वर महाराजांचा एक उगम झालेला आहे। तर त्याच बसवेश्वर महाराजांचा कसा उगम झाला आपल्या गावामध्ये आणि त्याचा मागचा इतिहास काय त्याबद्दल आपण आज समजावून घेणार आहोत। आणि आज आपल्यासोबत आहेत हिटणी गावचे ज्येष्ठ नागरिक कलापा बचंडी, यांच्यासोबत आज आपण खास इतिहासाबद्दल चर्चा करूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार। नमस्कार। बसवेश्वरांचा उगम आपल्या गावात कसा झाला? ओम नमः शिवाय, हे गुरु सिद्धेश्वराय मा, श्री बसवेश्वराय मा। सर्व ग्रामादि देवदेवताय नमः, सर्व सक्तपद्धतये नमः। सध्या अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यापैकी गडिंग्लज तालुक्यातील हिटणी हे गाव, गावच्या दक्षिणेला हिरणकेशी नदी पूर्वमुख वाहते, उत्तरेला संकेश्वर व मुतनाळगावची हद्द, पश्चिमेला मुतनाळगावचा ओढा। सदरी वर्णनातील गाव, गावचा मुख्य व्यवसाय शेती। गावामध्ये सर्व जाती धर्माचे
लोक राहतात. तसेच गावामध्ये अनेक आडनावाची माणसे वास्तव्य करून आहेत. त्यानुसार या हिटणी गावामध्ये पसंडे आडनावाचे एक घराणे वास्तव्य करून होते व आहे. त्या घराण्यामध्ये करीबसाप्पा पसंडे नामक एक शिवभक्त होऊन गेले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक घटना घडली, दैवी घटना घडली. ती अशी की करीबसाप्पा पसंडे हे आपले शेती काम व्यवसाय करून दिवसा झोपी गेल्याप्रमाणे आपल्या घरी झोपी गेले होते. तरी त्यांना रात्री समयी स्वप्न पडले. ते स्वप्न काय पडले तर हिरण्यकेशी माता धुतरी भरून वाहत आहे व त्या मातेच्या काठाला सध्या अस्तित्वात असलेल्या चन्नम्मा मातेच्या मंदिराच्या पूर्वेस काही अंतरावर एक वेळूचे बेट होते व त्या बेटाच्या आडोशाला काही झाडे होती. त्या झाडाच्या व बेटाच्या आडोशाने नदी पात्रामध्ये भोवरा पडलेला होता व त्या भोवऱ्यामध्ये लाल जास्वंदीचे फूल फिरत होते. ते फूल फिरता एका ठिकाणी येऊन पाण्यामध्ये गडप होणे, बुडणे, अदृश्य होणे असा प्रकार चालू होता. असा प्रकार करीबसाप्पा पसंडेच्या स्वप्नात दिसत असताना कोणीतरी बोलल्याचा आवाज झाला व शब्द ऐकू लागले की पाहतोस ना, जास्वंदीचे फूल ज्या ठिकाणी गोल फिरून अदृश्य होते बुडते त्या ठिकाणी मी पाण्यात आहे, मला वर काढ. असा दृश्य झाल्यानंतर त्याला जाग आली. जाग आल्यानंतर पाहतो तर मी माझ्या घरात झोपलेलो आहे. पण स्वप्न पडले ते काय, वाहती नदी, भोवरा, वेळूचे बेट, झाडे, पडणारे फूल आणि आवाज. मी पाण्यात आहे, मला काढून नाही, म्हणजे हा काय प्रकार आहे असा विचार करत तो जागेमध्ये पडून राहिला. व तसाच सकाळ उजाडल्यानंतर उठला व त्यावेळी सर्व मंडळी गावातील नदीकाठी स्नानाला जात होते. त्याप्रमाणे तोही स्नानाला गेला. तिथं स्नानाला गेल्यानंतर रात्री पडलेल्या स्वप्नाची त्याला आठवण झाली व दिसणाऱ्या वेळूच्या बेटाजवळ तो रात्री पडलेले स्वप्न खरे की खोटे पाहावे म्हणून गेला. तिथे जाऊन पाहतो तर रात्री दिसणारे सगळे दृश्य दिसल्याप्रमाणे रात्री दिसल्याप्रमाणे अगदी सत्य परिस्थिती दिसू लागल्याने ते हा काय प्रकार आहे म्हणून विचार करत परत आला व आंघोळ करून आपल्या घरी जाऊन काहीतरी असेल या भावनेने आपल्या नित्यकामासाठी निघून गेला व नित्यकाम करून पुन्हा घरी येऊन संध्याकाळी झोपी गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री तोच प्रकार. सकाळी उठला, कालही स्वप्न पडले, आजही स्वप्न पडले, हा काय प्रकार आहे विचार करीत ह्यात काहीतरी आहे असे समजून तडक खातेदार पाटलाच्या घरी जाऊन त्यांनी घडलेले हे की सांगितले व पाटलांना विनंती केली की पाटील साहेब, तुम्ही 4 माणसे बरोबर घेऊन, जाणकार माणसे बरोबर घेऊन नदीकाठी माझ्याबरोबर चला. तिथे जाऊन तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही त्या परिस्थितीनुसार काय निर्णय घ्यायचा तो घ्या. त्याप्रमाणे पाटील साहेबांनी गावातील 4 मंडळींना घेऊन नदीकाठी गेले. तर पाहतो तो करीबसाप्पा पसंडे यांनी सांगितलेली परिस्थिती तंतोतंत त्यांना पटली व दिसली. त्यानंतर त्या सर्व मंडळींनी विचार केला की काय आहे तरी पाहूया म्हणून त्यांनी करीबसाप्पा पसंडे यांना आदेश दिला की खाली उतरून तू पाण्यामध्ये, तुला स्वप्न पडलेले आहे म्हटल्यानंतर तो खाली पाण्यामध्ये उतरून काय आहे ते पहा असे म्हटल्यानंतर करीबसाप्पा पसंडे याने अंगावरील कपडे उतरून नदीच्या पात्रात खाली उतरून पाण्यामध्ये बुडून चाचपणी करीत असताना हाताला काहीतरी लागल्याचा भास झाला. हा भास झाला व लागलेली वस्तू हातात घेऊन वर आला. पाण्याच्या वर येऊन बघतो तर हाताला लागलेली वस्तू काही वस्तू नसून श्री परमेश्वर शिवाचे वाहन श्री नंदी बसवेश्वराची मूर्ती आहे असे पाहत असताना काठावर असलेल्या पाटील साहेब व इतर मंडळी त्याच्या हातातील मूर्ती घेऊन काठावर ठेवली व विचार करू लागले पुढे काय करायचे. असा विचार केल्यानंतर त्यांनी करीबसाप्पा पसंडे यांना सांगितले की ही मूर्ती तुझ्या स्वप्नामध्ये दृष्टातून तुला सापडलेली आहे म्हटल्यानंतर तुला त्याचा संबंध, त्यासाठी तू ही मूर्ती तुझ्या घरी ने आणि पूजायचं कर. त्याप्रमाणे करीबसाप्पा याने ती मूर्ती आपल्या घरी नेऊन आपल्या देवघरातील देवाऱ्यामध्ये स्थानापन करून पूजा अर्चा करून नेहमीप्रमाणे आपल्या कामाला गेला व काम करून नंतर रात्री नेहमीप्रमाणे झोपी गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वप्न पडले की त्याला स्वप्नामध्ये शब्द ऐकू येऊ लागले की मी तुमच्या घरी राहण्यासाठी आलेलो नसून
समाजाकरता, सर्व लोकांकरता, समाजाच्या उद्धाराकरता मी मूर्ती रूपाने प्रकट झालेलो आहे, तरी मला सत्वर गावच्या स्वाधीन कर, समाजाच्या स्वाधीन कर असे सांगताच खरी बसापापासून तडक खातेदार पाटलाच्या घरी जाऊन पाटलांना सर्व हकीकत सांगितली. पाटील साहेब मला अजिबात झोपता येईना, सारखा दृष्टांत होतोय आणि जर मूर्तीचा असा होतो त्यासाठी तुम्ही असा दृष्टांत होतोय, तुम्ही काहीतरी करा म्हटल्यानंतर पाटील साहेब यांनी गावातील 4 जाणकार मंडळींना बोलावून विचारविनिमय केल्यानंतर गावसभा बोलवली. गावसभा बोलवल्यानंतर गावसभेमध्ये ती मूर्ती नदीच्या काठी स्थापन करण्याचा निर्णय सर्व मंडळीच्या इच्छेनुसार, संमतीनुसार, दैव मंडळीच्या इच्छेनुसार नदीकाठी आता अस्तित्वात असलेल्या बसवेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अधिष्ठानावरती प्रतिष्ठापना केली असे सांगण्यात येते. ओके आजोबा, धन्यवाद आपल्याला एवढं सर्व माहिती दिल्याबद्दल. हे ऐकल्यानंतर मला तरी चमत्कारच वाटतोय, कारण त्यांच्या कुटुंबामधून एका माणसाला स्वप्नात येऊन असं मी या भोवऱ्याच्या खाली मी आहे आणि ते घेऊन जाणे मला फूल, त्यांना स्वप्नात येऊन हे सर्व सांगितले गेले आहे, ते पण देवाकडून. तर हा तर एक चमत्कारच आहे. तरी आता दुसऱ्या क्वेश्चनला जातो. आपल्या बसवेश्वर देवाचा उगम झाला आणि स्थापन पण झाले आपल्या गावामध्ये. ह्याच्या अगोदरचे ग्रामदैवत कोणकोणते होते आमच्या गावात? ही परिस्थिती याची अशी आहे की श्री बसवेश्वर मंदिराची व मूर्तीच्या स्थापना होण्यापूर्वी हिट्टी गाव हे अस्तित्वात आहे. हिट्टी गाव अस्तित्वात असल्यानंतर ते नागरिकांची वस्ती हे असणार. त्याप्रमाणे त्यावेळी गावातील लोकांना भक्ती करण्यासाठी काही देवदेवताची मंदिरे असणार. त्याप्रमाणे त्यावेळच्या परिस्थितीनुसार आणि सध्याच्या प्राप्त परिस्थितीनुसार त्यावेळी गावामध्ये श्री गुरुसिद्धेश्वर मठ, श्री कल्लेश्वर मंदिर, श्री लक्ष्मी देवी, श्री मारुती मंदिर, श्री थळोबा अशी ठराविक लहान मोठे बरेचसे मंदिरे होते. त्या मंदिरातील कल्लेश्वर मंदिराला गावातील लोक ग्रामदैवत म्हणून बजत होते, भक्ती करत होते, त्याची पूजा करत होते असे वाटते. बसवेश्वर मंदिराची स्थापना कधी झाली? श्रीची मूर्ती ही शके 1656 साली श्री करे बसापा पसंडी याच्या छपनामध्ये दर्शनातून सापडले व त्यानंतर गावकऱ्याचे सभा भरून संमतीने नदीकाठी स्थापन केले व त्यानंतर मंदिर स्थापन झाले. मंदिराची मूळ रचना आणि सध्याची रचना यामध्ये बदल काही झाले का? मंदिराची मूळ रचना आणि आताची रचना याचा फारसा काही बदल झालेला नाही. तरी पण सध्या देवस्थानचा जीर्णोद्धार झालेला असून त्यामध्ये बरीचशी कामे झालेली आहेत. त्यातली थोडे बहुत कामे मी सांगतो. देवाचा गाभारा, सभा मंडप, स्वतःच्या कमानी, पवळे, त्याशिवाय जेवणघर, मंगल कार्यालय अशी बरीचशी कामे सध्या झालेली आहेत व देवस्थानचे काम प्रगतीपथावर असून कार्य सुरळीत आहे. आता आपला बसवेश्वर मंदिर आहे नदीकाठेवरती स्थापन केलेले आहे, पण तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं असणार की पूर्वी लोकांना त्या नदीकाठीच आपण स्थापन करावा, असा त्यांना कसा निर्णय घेतला याच्याबद्दल? मुळात बसवेश्वराची मूर्ती, नंदी मूर्ती बसवेश्वराची सापडली ही मुळात हिरणकेशी मातेच्या पात्रातच सापडली. त्यानुसार हिरणकेशी मातेच्या पात्रात मूर्ती सापडल्यानंतर गावकऱ्याने गावसभा बोलून चर्चा केली. श्रीची मूर्ती हिरणकेशी नदीच्या पात्रामध्ये सापडली आहे म्हटल्यानंतर हिरणकेशी नदी सोडून फार लांब त्याची स्थापना करू नये आणि हिरणकेशी नदीकाठी स्थापना करण्याचा दुसरा उद्देश म्हणजे त्या काळी गावातील मंडळी आंघोळीसाठी सकाळी नदीवर जात होते, जनावरे धुण्यासाठी, बाकी कामासाठी असे नदीवर जात होते. त्याप्रमाणे घरी पाणी आणण्यासाठी, घरात स्वयंपाकासाठी, इतर कामासाठी पाणी लागत असे. ते पाणी आतासारखे नळाने वगैरे घरात येत नव्हते. त्यावेळी स्त्री मंडळी घागरीतून पाणी घरात आणत होते. त्यानुसार बायका सुद्धा पाणी आणण्यासाठी, धुण्यासाठी, अनेक कारणासाठी नदीवर जात होते. यामागचा उद्देश काय? पुरुष मंडळी आंघोळीला, जनावर नेताना, शेतवडीला जाताना, बायका मंडळी पाणी आणायला जाताना, धुण्या जाताना अनायासे देवदर्शन होईल या भावनेने नदीकाठी मंदिर स्थापन केलेलं आहे.
आपली यात्रा कशा प्रकारे केला जातो याबद्दल परंपराबद्दल तुम्ही काय सांगाल? श्री बसवेश्वर देवाची यात्रा ही चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत साजरी केली जाते. यात्रा ही पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार रूढीप्रमाण आणि चालीप्रमाणे साजरी केली जाते. यात्रेमध्ये ज्या ज्या भक्त लोकांना जे जे काम पूर्वीपासून परंपरागत नेमलेलं आहे त्याचे त्यांनी न सांगता आपल्या भक्तीने, आपल्या मनपूर्वक भक्तीने, आदराने, अंतःकरणाने सर्व मंडळी करतात. हे यात्रेच्या वेळी म्हणजे सर्वसाधारण बसवेश्वर देवाच्या यात्रेच्या वेळी, पुराण समाप्तीच्या वेळी अथवा बसव जयंतीच्या वेळी, दसरा किंवा दिवाळी, देवाच्या सणासुदाच्या वेळी भक्त मंडळी ज्या प्रकारे, ज्या आदराने, ज्या आत्मीयतेने कसे काम करतात ते प्रत्यक्ष पाहावयास मिळते. त्यामुळे बसवेश्वराची यात्रा पूर्वापार परंपराप्रमाणे चालत असते. हिटणी गावात आणि हिटणी गावामध्ये मंदिराचा कोणताही कार्य करत असाल तर त्याच्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे पाटीलांचा. ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हिटणी गावामध्ये श्री बसवेश्वर देवाचे कार्यक्रम किंवा गावातील धार्मिक कार्यक्रम याबद्दल जर काही निर्णय घ्यायचा असेल तर गावामध्ये दैव कमिटी म्हणून दैव कमिटी आहे, त्याशिवाय पाटील घराणे आहे, गावातील नागरिक आहेत. त्यात पाटलांच्या संमतीने व दैव कमिटीच्या संमतीने व गावकरी नागरिकांना आमंत्रित करून देवस्थानमध्ये गावसभा भरविली जाते व त्या कार्याबद्दल, देवस्थानच्या कार्याबद्दल व गावातील धार्मिक कार्याबद्दल चर्चा करून एका निर्णयापद आणले जाते. त्यानंतर त्या कार्याची अंमलबजावणी करणे, रूपरेषा करणे याविषयी ठराविक कार्यक्रम नेमला जातो. त्या कार्यक्रमामध्ये, ठरलेल्या कार्यक्रमामध्ये काही फरक किंवा सूचना करण्याचा अधिकार पाटील साहेबांना आहे. त्याच्या म्हणण्यासर्व काही फरक किंवा सूचना करून कार्यक्रम करायचं किंवा नेमलेल्या कार्यक्रमाला संमती देणे हे पाटील घराण्याचे काम आहे. त्याप्रमाणे ते काम त्यांनी जबाबदारीने करण्याचे आहे व त्या प्रकारे आज बघाय त्यांनी त्या घराण्याचे काम करत आहे. आणि ह्याच्यामध्ये एक मला आश्चर्य असं वाटतंय की यात्रेमध्ये प्रचंडी घराण्याला पूजा आहे बसवेश्वरांची आणि रोजची पूजा आहे गुरव घराण्याला. असं का नेमला गेला? आता असं आहे की श्री बसवेश्वर देवाची नंदी मूर्ती ज्यावेळी सापडली त्यावेळी पचंडी घराण्यातील श्री कळेबसाबा पचंडी याच्या स्वप्नामध्ये दृष्टांतून सापडले. त्यानंतर नदीकाठी त्या मूर्तीची गावच्या सर्वानुमते प्रतिष्ठापना केली. पण प्रतिष्ठापना करते वेळी एक प्रश्न निर्माण झाला असेल. आम्ही मूर्ती पसंती यांना गरीबसापा यांना सापडली, ती गावकऱ्यांच्या संमतीने नदीकाठी सापडली. पण इथून पुढे त्या मूर्तीची पूजा अर्चा, दीप, धूप, नैवेद्य वगैरे कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला असेल. व त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी विचार करून ज्यांना मूर्ती सापडलेले त्यांनाच ते काम सोपं असे गावकऱ्यांनी निर्णय घेतला असेल व त्याप्रमाणे करीबसाबा पसंती यांना तुर्तास थोडे दिवस तोच मूर्तीची पूजा अर्चा, दीप, धूप असे सांगितले असेल. पुढे कालांतराने देवस्थानाकडील म्हणजे भक्त मंडळीचे येणे जाणे किंवा देवावरील भक्ताई वाढल्यामुळे देवस्थानकडील व्यवस्था पाहण्याचे काम करबेसाबा पसंत यांना आपला परपंच सांभाळून हे सांभाळणे कठीण झाले असेल. त्यावेळी गावकऱ्यांना त्यांना विनंती केली असेल की असे होते साहेब, पाटील साहेब त्याची काहीतरी व्यवस्था करा असं म्हटल्यानंतर त्याने पुजारी यांची नेमणूक केली. पुजारी यांची नेमणूक करतेवेळी त्यांनी करीबसाबा पसंती यांना काय घेतले पसंती करण्याला आम्ही पुजाऱ्यांना पूजेचे काम सोपविलेले आहे. तुम्ही इकडे अजिबात लक्ष न देता तिकडेच राहू नका. तरी पण तुम्हाला एक अट घालतो आम्ही गावच्या मार्फत. पुजारी दररोजची सकाळ संध्याकाळ पूजा करीत असले तरी तुम्ही पसंती घराने चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत 7 दिवस देवाची पूजा अर्चा, त्याचे अलंकार करणे, काय करणे हे 7 दिवस पसंती घराण्याने करण्याचे आहे. व बाहेरील काम आलेल्या भक्तांना अंगारा देणे किंवा त्यांचे नारळ आशीर्वाद देणे अथवा त्याने आणलेला हार अथवा काही देवाला आणलेले ते आणून पसंती घराण्याकडे देऊन त्याने देवाला घालणे असे हे कार्यक्रम पुजाऱ्यांनी करण्याचे. म्हणजे उद्देश काय, आतील काम गर्भागारातील काम पसंतीने पाण्याचे आहे व गर्भागारा बाहेर काम
गुरव घराण्याने करण्याचे असे गावकऱ्यांनी गुरव घराण्याला व पतन घराण्याला आशीर्वाद समज दिले आहे. त्याप्रमाणे आज तागायत ते काय चाललेलं आहे. तर मला आता सांगा, आता मी पालखीकडे येतोय. दर सोमवारी पालखी काढतोय आणि प्रत्येक सणाला पालखी आहे आणि यात्रेमध्ये कंपल्सरी 7 दिवस आपण पालखी काढतोय. पण याच्यामध्ये असं चमत्कार आहे की पुढे खांदा देण्यासाठी किल्लेदार कुटुंब आणि पाठीमागे कळसानावर कुटुंब. ह्याच्या मागचं काय उद्देश आहे, ह्यांना पुढे आणि त्यांना पाठीमागे द्यायचं? ज्यावेळी देवस्थान निर्माण झाले व देवस्थानला असे असते पालखी अमुक तमक सर्व भक्ताचे चैतन्य सरंजाम निर्माण झाला, त्यामध्ये पालखी निर्माण झाली. पालखी निर्माण झाली पण निरंतर कोण पालखी वाहणार याच्याबद्दल गावातील जाणकार मंडळींनी, दैव कमिटीनी, पाटलांनी सगळ्यांनी विचार करून किल्लेदार व कळसानावर घराण्याला पालखी वाहण्याचे काम सांगितले असेल. पण त्यात एक प्रश्न निर्माण झाला की त्याच्यामध्ये पुढे पालखी कोण वाहणार व पाठीमागे कोण वाहणार असा वाद निर्माण होऊन तो प्रश्न पुन्हा समाजाच्या समोर आला. त्यावेळी जाणकार मंडळींनी असा किल्लेदार घराण्याला आणि कळसानावर घराण्याला असा निरोप सांगितला असेल की श्रीची पालखी वाहण्याचे काम तुमच्याकडे सोपविलेले आहे, तरी तुम्ही पुढे आणि पाठीमागे असा प्रश्न तो उपस्थित केला आहे. म्हटल्यानंतर तुम्ही देवस्थानाला देणगी स्वरूपात काय स्वरूपी कोण काय देता, त्यांनी पुढे पालखी वा बाकीच्याने पाठीमागे वा असे गावकऱ्यांनी निरोप सांगितला असेल. त्याप्रमाणे किल्लेदार घराण्याने बसवेश्वर देवस्थानला कायमस्वरूपी जमीन देऊन त्यांनी पुढे पालखी वाहण्याचे काम करतात व कळसानावर गौरवाने पाठीमागे पालखी वाहण्याचे काम करून भक्तसेवा करतात. आता आपल्या गावामध्ये एक मठ आहे गुरुसिद्धेश्वर मठ. त्या गुरुसिद्धेश्वर मठ आणि आपला बसवेश्वर मंदिर या दोघांमध्ये काय संबंध असेल? आता श्री गुरुसिद्धेश्वर मठाचा आणि श्री बसवेश्वर देवस्थानचा संबंध काय, तर मला असे वाटतंय की गुरुसिद्धेश्वर मठाचा व श्री बसवेश्वर मंदिराचा संबंध फार पूर्वापार चालत आलेला असावा. हे कसे, तर त्याला कारण काय, तर श्रीच्या उत्सवामध्ये चैत्र शुद्ध पंचमी दिवशी रात्री गुरुसिद्धेश्वर मठाच्या पट्टाधिकाऱ्यांना नदी पूजेसाठी आमंत्रित केले जाते. तसेच षष्ठी दिवशी रथोत्सवाच्या वेळी आमंत्रित केले जाते. त्याच्याशिवाय षष्ठी दिवशी संध्याकाळी प्रसादासाठी आमंत्रित केले जाते. सप्तमी दिवशी सकाळी षष्ठी दिवशी सकाळी पुन्हा रथपूजेला नदी पूजेला बोलवले जाते व रथ कार्यक्रमाला बोलवले जाते. सप्तमी दिवशी पण रथ सप्तमीच्या दिवशी स्वामीजींना आमंत्रित केले जाते. त्यानुसार नदी पूजेच्या वेळी, रथ सप्तमीच्या वेळी व रथ ओढण्याच्या वेळी स्वामीजींना आमंत्रित केले जाते. यावरून रथाचा व मठाचा पूर्वापार संबंध असला पाहिजे. याच्याशिवाय रथ सप्तमीच्या वेळी रथात आरूढ होण्याचा मान व महाप्रसादाच्या वेळी देवामध्ये 5 बोधीचा मान श्रीमठाच्या पट्टाधीशांना आहे. त्याप्रमाणे फार पूर्वीपासून हे पद्धत चालत आलेले असून त्याप्रमाणे आता पण पद्धत चालवलं आहे. तरी रथसप्तमीच्या दिवशी, महाप्रसादाच्या दिवशी व षष्ठीच्या दिवशी, तिन्ही दिवशी मठाधीशांना सरंजामासह देवस्थानातून जाऊन सरंजामासह वाजत गाजत देवस्थान आमंत्रित करण्याचे पद्धत आहे. ही सर्व पद्धत पाहता मला असे वाटते की फार पूर्वीपासून या देवस्थानचा मठाचा संबंध आहे. धन्यवाद दादा. आता मला सांगा, आपल्या देवस्थानचं आणि देवाचं महत्व आताच्या पिढीला तुम्ही कसा समजून द्याल? आता देवस्थानचा आणि देवाचा महत्व कसा समजून सांगेल हा प्रश्न जरा म्हणजे काय, सध्या कलियुगामध्ये म्हणा मग सध्याच्या पिढीमध्ये म्हणा, देव आणि देवस्थान ह्या दोन्ही गोष्टी मानणारे 2 मताचे लोक आहेत. थोड्या माणसांना पटते, थोड्या माणसांना पटत नाही. तरी पण प्राप्त परिस्थितीनुसार देव याचा विचार केल्यानंतर, देव म्हणजे काय हो, म्हणजे ते विचार करण्यासारखी गोष्ट नाही. अगाध प्रचंड अति अशी शक्तिमान एक शक्ती आहे. देव म्हणजे एक शक्ती आहे. मग त्याचा विचार जास्त करता येत नाही. तरी प्राप्त परिस्थितीनुसार
देव व देवस्थान याचा विचार ज्याने त्यांनी त्याच्या मनाप्रमाणे करतात. आता सध्याच्या परिस्थितीप्रमाणे विचार केला तर बसवेश्वर देवस्थानचीच परिस्थिती घ्या. बसवेश्वर देवस्थान निर्माण होण्याच्या पूर्वी ज्या ठिकाणी बसवेश्वर देवस्थानाचं सध्या अस्तित्वात आहे त्या ठिकाणी काय परिस्थिती होती व आत्ता काय परिस्थिती आहे, हे मंदिर, हे इमारत, हे सगळे कशामुळे घडले, कोणत्या शक्तीमुळे घडले याचा विचार ज्याचा त्यांनी करावा. काय घडले तर गर्भ मंदिर, मोठे मंदिर, नगारखाना, रथ मंदिर, प्रसाद घरं, जेवण घरं, स्वतःचे पवळे, ह्या सगळ्या गोष्टी कशा घडल्या, कोणाच्या शक्तीने घडल्या व कोणाच्या आशीर्वादाने घडल्या याचा विचार ज्याने त्यांनी करावा. तरी पण सध्या परिस्थितीत देवाचा व देवाचा काहीतरी घटना घडलेल्या आहेत. त्या घटना सध्या परिस्थितीत सध्याची पिढी म्हणा, सध्याचे समाज म्हणा, प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेत व कानाने ऐकलेत, त्याची प्रतिचिती त्यांना आहे. त्याप्रमाणे देवस्थानबद्दल जो ज्याप्रमाणे भक्ती करतो, वागतो, चालतो, बोलतो, त्याप्रमाणे ज्यांचे त्याला त्याप्रमाणे त्यांनी जसं मानतात तसे त्यांनी मानून घ्यायचे. त्याच्याबद्दल जास्त सांगता येणार नाही. देव ही अगाध शक्ती आहे, प्रचंड शक्ती आहे, त्याच्याबद्दल बोलणे उचित होणार नाही. आता दुसरा क्वेश्चन असा आहे माझा, यात्रेमध्ये बसवेश्वर यात्रेमध्ये नदीपूजा आपण 2 वेळा करतोय, पण 2 वेळा का करतोय, एका वेळेस का करत नाही? आता बसवेश्वर मंदिरामध्ये 2 वेळामध्ये पहिल्या दिवशी एकदा आणि दुसऱ्या दिवशी एकदा अशी 2 वेळा पूजा का करता? बसवेश्वर मंदिराच्या यात्रेच्या वेळी प्रसाद बनविण्यासाठी पाण्याची आवश्यकता लागते. आताप्रमाणे त्यावेळी काय पाईपलाईन नव्हते, इलेक्ट्रिक नव्हते, मोटर नव्हते, का काही नव्हते. त्यावेळी बसवेश्वरचा उत्सव करण्याचे ठरले. त्यावेळी गंगा मातेचे पाणी घागरीतून खांद्यावरून आणून साठा करावा लागेल. त्याप्रमाणे तसं जाऊन पाणी आणणे योग्य नव्हे म्हणून गंगा मातेचे शास्त्रवत विधिवत देवस्थानच्या सरंजामानाशी जाऊन नदी पूजा करून दैव मंडळी, पंच कमिटी, मठाचे स्वामीजी, सर्व गावकरी मंडळी जाऊन पंचमी दिवशी रात्री नदी पूजा करून अगदी उत्सवाने पाणी आणून पाणी भरण्याचे काम करतात आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी आता नदी पूजा काय केली जाते, पहिल्या दिवशी आणलेल्या पाण्यापासून स्वयंपाक तयार केला जातो. त्यामुळे रात्री पहिल्या दिवशी आणलेल्या पाण्याचा साठा कमी झालेला असतो. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी प्रसादाच्या वेळी लोकांना पिण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी पुन्हा पाणी लागेल व त्याची ऐनवेळी गडबड होऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा सरंजामाशी जाऊन पुन्हा नदी पूजा करून पाणी आणून त्यानंतर रथ ओढण्याचा पद्धत आहे. ओके. आता बसवेश्वर यात्रेमध्ये आपण रथ ओढले जाते, पण यामध्ये मी असा चमत्कार पाहिला आणि ऐकलेला पण आहे. जर शेवटचे 2 दिवस आपण रथ ओढतोय, जाताना लवकर जातोय आणि येताना तो सापास येतोय, ह्यामागचा चमत्कार काय? रथ षष्ठी दिवशी देवस्थानाकडून पूर्वेकडे म्हणजे माठ बसवांकडे जातो व सप्तमी माठ बसवांकडून मूळ देवस्थानकडे येतो. 2 वेळा रथ ओढला जातो. आता रथ पूर्वेकडे जाताना लवकर जातो व पश्चिमेकडे येताना सावकाश येतो, हा होतो. याच्या मागचा याचा इतिहास असा की रथ पूर्वेकडे जाताना ते एक दैवी शक्ती असेल किंवा काही असेल, त्यानुसार लवकर जात असेल. दुसऱ्या दिवशी इकडे येत असताना सावकाश येतो, पण ते पण दैवशक्ती व बसवेश्वराची शक्ती असेल. आता मी पाहिल्याप्रमाणे आपली बसवेश्वर यात्रा दर गुढीपाडव्याला चालू होते, दर गुढीपाडव्याला. पण तो यात्रा बसवेश्वर जयंती असतो दुसऱ्या दिवशी पण केला असता, पण गुढीपाडव्यालाच का चालू करतोय आपण? बसवेश्वराची यात्रा गुढीपाडव्यालाच का सुरू होते, दुसऱ्या दिवशी पण चालू केली असते, हे बरोबर आहे. पण गुढीपाडवा हा वर्षारंभाचा पहिला दिवस, शुभ दिवस, वर्षातला पहिला दिवस, शुभ दिवस, नवीन शक सुरू असा वर्षातला महत्त्वाचा दिवस. त्याप्रमाणे बसवेश्वर देवाची यात्रा ही देवदर्शन घेऊन करावी या उद्देशाने शुभ दिनी, शुभ दिवशी, पाडव्या दिवशी बसवेश्वराची पालखी सर्व सरंजामानाशी श्री उडवी बसवेश्वराच्या देवस्थानात जाते. एक उद्देश. दुसरा उद्देश,
बसवेश्वराची यात्रा पुढे असते म्हणताना श्री बसवेश्वर देव श्री बसवेश्वर देवाला यात्रेचे आमंत्रण देण्यासाठी जात असेल अशी एक पद्धत असेल. या पद्धतीनुसार श्री बसवेश्वर देवाची यात्रा ही उडीवी बसवेश्वराचे दर्शन घेऊनच चालू करावे अशी भक्तजनाची व गावकरी मंडळाची भावना असेल त्याप्रमाणे चालत आलेली आहे. पण आपण यात्रा 7 दिवस का चालू करतोय? यात्रा 7 दिवस का असतोय? 7 दिवस हां, म्हणजे यात्रा ही 7 दिवस चालते. यात्रा पूर्वानुपार विधिवत शास्त्रवत पूर्व परंपरेप्रमाणे चालते. त्याप्रमाणे एक दिवशी मंडप घालणे, एक दिवशी उडी बसवेश्वराला जाऊन येणे, त्यानंतर प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ श्रीची पालखी काढून पालखी उत्सव साजरा करणे व त्यानंतर एक दिवशी नजी पूजा करणे, एक दिवशी महाप्रसाद करणे, रथ ओढणे, दुसऱ्या दिवशी पुन्हा रथ ओढणे, कुस्त्या करणे, असे 5-6 दिवस श्रीचे यात्रेचे कार्यक्रम असतात. ते एका दिवशी आटोपले, एका किंवा 2 दिवसात आटोपता येणार नाहीत म्हणून वर्षातून 7 दिवस गावकरी मंडळी श्री बसवेश्वराच्या निमित्ताने काम चालू धरून बसवेश्वराच्या कार्यक्रमाला हजर राहू देत म्हणून जर पूर्वजाची इच्छा असेल त्या प्रकारे प्रत्येक दिवशी एक कार्यक्रम करत 7 दिवस यात्रा होती. आता पुढचा क्वेश्चन असा आहे, आपण दरवर्षी श्रावण मासमध्ये पुराण ठेवतोय. त्या पुराण ठेवण्यामागचा उद्देश काय आणि त्याचा परंपरा आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आता बसवेश्वर मंदिरामध्ये श्रावण मासामध्ये पुराण कार्यक्रम चालतो. हा कार्यक्रम पूर्वपार फार दिवसापासून चालत आलेला आहे. पण याच्यामध्ये उद्देश काय असा प्रश्न नाही. पुराण श्रावण मासामध्ये बसवेश्वर मंदिरामध्ये चालू असतो, एक पुराण कार्यक्रम होतो. पण त्याचा उद्देश काय? पुराण म्हणजे काय? पुराण म्हणजे देवदेवता, साधू सत्पुरुष संत व साधू संत भक्तिवान मंडळी, त्याशिवाय मानव वंशामध्ये जन्म घेऊन माता भगिनीने ज्याने देवाची भक्ती करून अंतःकरणपूर्वक भक्तीने, आत्मीयतेने, एकनिष्ठतेने, नेमाने देवाची भक्ती करून, पूजा करून, देवाचे नामस्मरण करून ज्याने आपल्या जन्माचे सार्थक करून घेतले अशा महान व्यक्तीच्या किंवा देवदेवतेच्या कथा. आता या कथा श्रावण मासामध्ये एका संपन्न, आचार संपन्न, विचार संपन्न अशा महास्वामीजीच्या मुखातून श्रवण करण्याचा विषय म्हणजे पुराण. हा पुराण याचा उद्देश काय तर पुराण कार्यक्रम सत्पुरुषाची चरित्रे, देवदेवताची चरित्रे व हे सगळे ऐकून गावकरी मंडळी त्याप्रमाणे सद्भावनेने, सद्भक्तीने, सद्विचाराने चालून गावात भक्तिवान सद्भक्तिवान लोक निर्माण होऊ देत व निर्माण झालेली माणसे भक्तीने, धर्माने, न्यायाने, नीतीने चालू देत. हा त्यामागचा उद्देश व त्याप्रमाणे समाज सुधारणा होऊन समाजामध्ये चांगली जनजागृती होऊन चांगले नागरिक व बालक निर्माण होऊ देत असे त्याचा उद्देश. ओके. महानवमीला आणि गुढीपाडव्याला उडी बसवेश्वराला पालखी जातोय आणि नंतर रामपूरवाडीमध्ये रामलिंगेश्वरला पण जातोय. त्याच्याबद्दल महाशिवरात्रीला तिकडे जातोय. तर त्याबद्दल तो काय त्यामागचा काय इतिहास आहे? आता श्री बसवेश्वर देवाची पालखी गुढीपाडव्याला उडी बसवेश्वर देवाला, दसऱ्याच्या वेळी उडी बसवेश्वर देवाला, दिवाळी पाडव्याच्या वेळेला सीमेवरील लक्ष्मी देवाला, शिवरात्रीच्या वेळी नदीपलीकडे असलेल्या रामलिंगेश्वर देवस्थानला जाते. याच्या मागचा इतिहास काय तर गुढीपाडव्याला उडी बसवेश्वराला देवस्थानची पालखी जाते. ही पूर्वापार पद्धतीप्रमाणे जाते. गुढीपाडवा झाल्यानंतर गुढीपाडव्यापासून श्री बसवेश्वर देवाची यात्रा सुरुवात होणार असते म्हणून श्री बसवेश्वर देवाचे दर्शन घेऊन यात्रा सुरू करावी अशी भक्त लोकांची एक भावना, श्रद्धा, भक्ती. यामुळे गुढीपाडव्याला पालखी सरंजामाने उडी बसवेश्वराला जाते.
आता नवमीनंतर दसऱ्याला पुढील विश्वेश्वराच्या देवस्थानाला पालखी पुन्हा जाते. तर त्याचा उद्देश असा की दसऱ्या दिवशी सोने लुटण्याचा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम तसेच जाऊन सोने लुटू नये या उद्देशाने कुठल्या तरी देवाचे दर्शन घेऊन देवाच्या आशीर्वादाने सोने लुटावे या उद्देशाने पुणे उडी विश्वेश्वराच्या देवस्थानाला जाऊन उडी विश्वेश्वराचे देवस्थानचे दर्शन येऊन एका ठिकाणी उडी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन येऊन वृक्षाची स्वामीजीच्या हस्ते व खातेदार पाटलाच्या हस्ते शास्त्रोक्त विधी पूजा करून त्यानंतर सोने लुटण्याची पद्धत आहे. म्हणताना सोने लुटण्याच्या अगोदर उडी विश्वेश्वराला पालखी दसऱ्याच्या वेळी जाते. आता दीपावली पाडव्याला शिमेवरील लक्ष्मीला जाते. तिथे मुत्ताची पालखी मुत्ताच्या लक्ष्मी देवीला येते. आमची पालखी आमची लक्ष्मी देवी येते. त्यांची पालखी त्यांची लक्ष्मी देवीला भेटल्यानंतर आमची पालखी आमच्या लक्ष्मी देवीला भेटल्यानंतर दोन्ही पालखी एका ठिकाणी मिळून भेट होऊन ती गाडी मुत्ताकडे जाते. ही भेट आमच्याकडे गावाकडे येते. आता महाशिवरात्रीला नदीपलीकडे असलेल्या रामलिंगेश्वर देवस्थानला पालखी जाते माता या मागचा उद्देश काय तर महाशिवरात्री या वर्षातील अनेक नावाने संबोधल्या जाणाऱ्या देवाचा म्हणजे परमेश्वर, नीलकंठ, परमेश्वर, सांब, सदाशिव अशा अनेक प्रकारे संबोधल्या जाणाऱ्या शिवाची पूजा अर्चा नामस्मरण भक्ती करण्याचा वर्षातला महत्वाचा दिवस. व त्यासाठी बसवेश्वर देवा शिव परमात्माचे वाहन असे समजतात. वाहन आहे. त्यासाठी गावकऱ्याची इच्छा असेल की पलीकडे रामलिंगेश्वर म्हणजे परमेश्वराचा अवतार असेल आणि त्यानुसार त्या दिवशी नंदी बसवेश्वर परमेश्वराच्या भेटीला सर्व समाजाशी जातो. व तसेच तेथे गुरुसिद्धेश्वराचे देवस्थान पण आहे. तिथे जाऊन त्या गुरुसिद्धेश्वर मंदिराजवळ पालखी उतरते व त्यानंतर नूरगावची मारुतीरायाची पालखी पण येते. ती पालखी येऊन आपल्या पालखीला 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर आपली पालखी उठते व त्याला 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर मारुतीरायाची पालखी गुरुसिद्धेश्वर रामलिंगेश्वराचे दर्शन घेऊन नूरकडे जाते व श्री बसवेश्वर देवाची पालखी गुरुसिद्धेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर श्री रामलिंगेश्वराचे दर्शन घेऊन तेथे महाप्रसादाची व्यवस्था येते. तिथे महाप्रसाद घेऊन इटलीची श्री बसवेश्वर देवाची पालखी इटलीकडे येते. आता अजून एक प्रश्न असा आहे. आता मी पाहतोय वर्षातून 2 वेळा श्रीच्या मूर्तीवरती सूर्यकिरण पडतोय. तो चमत्कार कसा त्यामागचा काय तुम्ही सांगू शकाल? मला असंही वाटतंय की या धार्मिक बाबतीत आणि याच्यामध्ये भारतामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये जी एक भक्ती परंपरा रूढी आहे, स्थापत्यशास्त्रामध्ये काय देऊळ देवस्थान वगैरे बांधण्याची कला काय होती आतापेक्षा पूर्वीच्या वेळी फार सुधारित होती असे मला वाटते. त्यानुसार परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे म्हणा किंवा कशामध्ये म्हणा येतं गावकऱ्याच्या इच्छेमुळे नंदी बसवेश्वराची स्थापना इथली गावात नदीकाठी झाली. ते देऊळ निर्माण करते वेळी काही त्यावेळीच्या लोकांनी किंवा त्याच्या मनात असू दे किंवा नसू दे किंवा दैवी शक्तीच्या आधारे वर्षातून 2 वेळा सूर्यनारायणला श्री बसवेश्वराचे दर्शन व बसवेश्वराला सूर्यनारायणाचे दर्शन व्हावे या उद्देशाने दैवी शक्तीच्या आधारे त्याप्रमाणे देऊळ निर्माण झाले असेल व सूर्यनारायण दक्षिणायनातून उत्तरायणात जाताना व उत्तरायणातून दक्षिणायनात जाताना 2 वेळा सूर्यकिरण पडते व सूर्यनारायणाची व बसवेश्वराची भेट वर्षातून 2 वेळा होते. कोणते ते 2 दिवस आहेत? मार्च महिन्यामध्ये, त्याच्यानंतर 6 महिने. सूर्य 6 महिने दक्षिणायनात असतो, 6 महिने उत्तरायणात असतो. दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करते वेळी ज्यावेळी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात जातो त्यावेळी माझ्या मताप्रमाणे साधारणतः मार्च महिन्यामध्ये म्हणजे आता
मूर्तीवर पडून 1-8 दिवस झाले, म्हणजे मार्च महिन्यामध्ये पडतो. त्याच्यानंतर 6 महिन्यानं म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये उत्तरायणातून दक्षिणायनात येताना साधारणतः एकदा प्रकाश सूर्यकिरण सूर्यावर पडतो. देवाचा पूजा आणि अभिषेकाबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती द्या ना. आता देवाची पूजा म्हटल्यानंतर पूर्वापार चालत आलेल्या परंपरा रूढीप्रमाणे सकाळी साधारणतः 8:30 ते 9च्या दरम्यान, 8:30, 9, 9:30च्या दरम्यान 1 तासाभराच्या आत बाहेर सकाळी पूजा होते आणि संध्याकाळी साधारणतः सूर्यास्ताच्या टायमाला संध्याकाळी पूजा होते. अशी श्री बसवेश्वराची पूजा दिवसातून 2 वेळा होते. पूजेबद्दल झाले, पूजा शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत होते. आता अभिषेकबद्दल म्हटलं तर पूर्वापार चाललेल्या रूढीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीयेपासून चैत्र सप्तमीपर्यंत 6 दिवस समस्त दैवाचा अभिषेक असतो व इतर वेळी आता दर दिवशी सर्व भक्त मंडळीचा दररोज नित्य अभिषेक असतो. या प्रकारे देवस्थानचे पूजा अर्चा चालत आहे. आता देवस्थानचे दीपाबद्दल देवस्थानमध्ये 2 नंदादीप आहेत. अहोरात्र कायम 12 महिने 24 तास 2 नंदादीप देवस्थानमध्ये जळत असतात. याप्रमाणे देवाचे पूजा अर्चा विधी नंदादीप वगैरे याप्रमाणे सेवा आहे. पूजेच्या वेळी ताशा, ढोल, सनई, शिंग वगैरे वाद्य वाजतात. या प्रकारे देवाची पूजा होते 2 वेळा. आता शेवटचा क्वेश्चन असा आहे, आपल्या हिटणी गावामध्ये हिटणी गावकऱ्यांचा बसवेश्वरावर असलेला आदर आणि भक्ती याच्यावर तुम्ही काय सांगू शकता? याच्याबद्दल मला तरी असे वाटते की हिटणी गावकऱ्याचा आणि हिटणी गावकऱ्याने भक्ताचा, नागरिकाचा तेवढाच बसवेश्वरावर भक्ती, आदर, प्रेम आहे असं वाटत नाही. कारण की महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ज्या ठिकाणी श्री बसवेश्वराचे भक्त मंडळी आहेत त्या सर्वांचीच हिटणीच्या श्री बसवेश्वर देवावर व हिटणीच्या मंदिरावर भक्ती आहे. त्यानुसार सर्व श्री बसवेश्वराच्या सर्व भक्त मंडळीचीच सर्व बसवेश्वरावर मंदिरावर भक्ती आहे. बसवेश्वर देवावर भक्त मंडळीची गावातल्या आणि परगावातल्या कर्नाटक, महाराष्ट्रातल्या सर्व भक्तांचे बसवेश्वर देवस्थानवर व बसवेश्वर देवावर निश्चित भक्ती आहे, यात त्याला मात्र शंका नाही. त्यामुळे हे सगळे वैभव निर्माण झालेले आहे. थँक्यू तुमचा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ श्री बसवेश्वर महाराजांचा संपूर्ण इतिहास यामध्ये कॅप्चर केलेला आहे. सर्वांनी तुम्ही व्हिडिओ पहा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री बसवेश्वर देवाच्या सर्व भक्त मंडळींना नमस्कार.